आता वळूयात बातमी 36 जिल्ह्यांची कडे आणि घेऊयात बातम्यांचा संक्षिप्त आढावा। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होती आहे। मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं दिसून येत आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। टाळ मृदुंगांच्या तालावर वारकऱ्यांनी ठेका धरल्याचं दिसून आलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। त्याआधी ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेकडनं आलेलं भरजरी वस्त्र माऊलींना अर्पण करण्यात आलेलं आहे। सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त दरवर्षी हा महावस्त्राचा प्रसाद घेऊन येतात। 350 वर्षांची परंपरा असलेल्या इनामदार वाड्यातून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावरची मानाची पहिली आरती संपन्न झाली। लाखो वारकरी या आरतीसाठी हजर होते। या पारंपरिक सोहळ्यानंतर देहूतल्या ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखीच्या पुढे नगारा असतो। नगारा आणि चौघड्याच्या तालात पालखी मार्गस्थ होत असते। नगारा आणि चौघड्यासोबत पालखीचं स्वागत करण्यासाठी ताशा देखील असतो। तुकोबांच्या पालखीत ताशा वाजवण्याचा मान मुस्लिम कुटुंबातल्या मुलांनी यांना मिळालेला आहे। गेल्या 4 पिढीपासून मुलांनी कुटुंबियांना संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते। पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजलेलं आहे। विठ्ठल मंदिरातला पुरातन लाकडी सभामंडप रंगीबेरंगी पडद्यांनी सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुरातन मंदिराचं रूप अधिकच खुलून आलंय। पालखी सोहळ्यासाठी देहू आळंदीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत। धर्मशाळा सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांच्या जेवणासाठी पत्रावळी बनवण्याच्या कामाला वेग आलेला आहे। प्रियांका पत्रावळी कारखान्यामध्ये महिला कामगारांची लगबग सुरू आहे। राज्यात पुढचे 3 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान घटलं असून पावसाला पूरक ठरणारं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय। त्यामुळे तेथील वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे। सिंधुदुर्गातल्या मालवण मसुरे कानवाडी इथे 3 घरांवर वडाचं झाड कोसळलेलं आहे। यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मालमत्तेचं लाखोंचं नुकसान झालंय। हिंगोलीतल्या ब्रह्मपुरी गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झालेली आहे। एक खोली पावसात गळते तर दुसऱ्या खोलीवरचे पत्रे वादळामुळे उडून गेलेले आहेत। त्यामुळे नवीन वर्गखोल्या द्या, अन्यथा तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी पालकांनी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडलेले आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे। त्यामुळे धरणातून 6145 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे। कोकण किनारपट्टीवरती प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भात प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, पंधेरी, लोकवरण, खाडी पट्ट्यातल्या गावाकडे जाणारा म्हाप्रल लोकरवन पूल धोकादायक बनलेला आहे। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। भुसावळ बस स्थानकाची पावसामुळे मोठी दुरवस्था झालेली आहे। बस स्थानकाला अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे नागरिक आणि एसटी चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते। अकोल्याच्या अकोट तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे काही भागातले शेततलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत। 10 ते 12 दिवसांनी आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर परिसरात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या कसगाव वाडे इथे रेल्वेच्या नवीन पुलाखाली पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपली बैलगाडी शेतात नेण्यास अडचण निर्माण झालेली आहे। या पुलाखालून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला।
अकोल्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबलेल्या आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 15%च पेरण्या झाल्या असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलेलं आहे। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरात 300 रुपयाची घसरण झालेली आहे। त्यामुळे हरभऱ्याला किमान 5,505 रुपये तर कमाल 6,400 रुपये क्विंटलचा भाव मिळतो। राज्याच्या कृषी विभागानं खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आणि तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत। या क्रमांकाचा वापर करून शेतकरी आपल्या तक्रारी सहजपणे नोंदवू शकतात आणि त्याचं निराकरण होण्याची खात्री बाळगू शकतात असं कृषी विभागानं म्हटलेलं आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 50 ते 60 रुपयांना विकली जाणारी कोथिंबीर आता 25 ते 30 रुपयांवरती पोहोचलेली आहे। पुढचे काही दिवस कोथिंबीरीचे दर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। पावसाच्या लपंडावामुळे भाज्यांना आता महागाईची फोडणी बसते। मागच्या आठवड्यात 7 ते 70 रुपयांना विकल्या जाणाऱ्या भाज्या आता 100 पार गेल्यानं सामान्यांचं बजेट कोलमडलंय। धाराशिव जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केलेली आहे। मात्र पेरलेलं सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट निर्माण झालेलं आहे। यात प्रामुख्यानं महाबीज आणि घरगुती बियाण्यांचा समावेश असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेली आहे। या प्रकरणात पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली जाते। चोपडा तालुक्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे शेतातील पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। पावसानंतर शेतकऱ्यांनी लगेचच पेरणी केल्याने आता पिकांच्या वाढीसाठी त्यांना खत देण्याच्या कामात बळीराजा मग्न आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती नव्यानं साकारलेलं टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुलं होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। टर्मिनलच्या सुरक्षेसाठी लागणारं सीआयएसएफचं मनुष्यबळ गृह विभागानं मंजूर केलेलं आहे। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे। सोलापुरातल्या अण्णाभाऊ साठे चौकातल्या 104 वर्ष जुन्या रेल्वेच्या पुलावरनं धोकादायक वाहतूक आणि रहदारी सुरूच असल्याचं दिसून येते। या पुलासाठी निधीची तरतूद करूनही प्रशासनानं दिरंगाई केल्याचा आरोप केला जातोय। गेल्या 15 दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने इथे बॅरिगेट लावल्यानं सोलापूर कोल्हापूर ठिकाणी जाणारी जड अवजड वाहतूक इथून बंद झालेली आहे। सोलापुरात अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वागत करण्यात आलेलं आहे। बुधवार पेठेत महिला आणि भगिनींनी एकमेकांना लाडू भरून योजनेचं कौतुक केलं। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या माणकेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर पुरातत्व विभाग जतन करणार आहे। यासाठी 11 कोटी 58 लाखांची निविदा मंजूर करण्यात आलेली आहे। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आलं। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या भडशिवनी ते जयपूर या 3 किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे। मागील 2 वर्षापासून या रस्त्याचं काम अर्धवट असल्यानं रस्त्याच्या कडेला मुरुम आणि गिट्टीचे ढीग पडून आहेत। याच रस्त्यातून वाहन चालकांची रस्ता काढताना कसरत होती। साताऱ्यात सज्जनगड भागातल्या कळोशी गावावरती एक डोंगराचा कडा कोसळण्याची भीती आहे। या डोंगरावरील कड्याचे मोठमोठे दगड सुटल्यानं ते कधीही खाली कोसळू शकतात। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शासनानं लवकरच या दृष्टीकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली। कल्याणच्या बिर्ला कॉलेज परिसरात ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू आहे। याची माहिती मिळताच आयुक्तांनी या कारवाईचे आदेश दिलेले आहेत। या कारवाईनंतर नागरिकांनी पालिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला। मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुरा प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्लॅब कोसळलेलं आहे। या उपचार केंद्रात 2 रुग्ण जखमी झालेले आहेत। सुदैवानं मात्र त्यांचे जीव वाचलेले आहेत। मात्र आता इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। गडचिरोली जिल्ह्यातल्या पेरीमेली इथे उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळे 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी प्रशासनानं आरोग्य केंद्रातल्या कंत्राटी डॉक्टरला बडतर्फ केले। तसंच आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वाहन चालकाला नोटीस बजावण्यात आली। दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिकमध्ये शरद पवार गटानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई नेऊन आंदोलनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत आंदोलकांना रस्त्यातच अडवलं। आदिवासी समाजाकडून नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी ट्रायबल ॲडवायझर कमिटीची नियमित बैठक घ्यावी या मागणीसाठी यासह 20 मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत।
मातेरी येथील दगडफेकीच्या निषेधार्थ बीडच्या शिरीष कासारा येथे ओबीसी समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे। व्यापारी आणि दुकानदार यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन सकल ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आलं। जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारनं काढलेल्या तेल, मका आणि दूध पावडर आयातीच्या अधिसूचनेची होळी करण्यात आलेली आहे। यावेळेला शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भिवंडीच्या नारपोलीत पावसानं घराची भिंत कोसळून आणि छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालेला आहे। नारपोलीतल्या राजाराम पाटील चाळीत राहणाऱ्या विमल सहा या 35 वर्षीय व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। मीरा भाईंदरमधल्या अवैध बारवर दुसऱ्या दिवशी कारवाई सुरूच आहे। अवैध बांधकामांना यापूर्वी संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी आता नागरिक करताना दिसते। तडीपारीचं उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवघर पोलिसांनी अटक केलेली आहे। शिवप्रसाद शेट्टी असं त्याचं नाव असून 2011 ते 2024 दरम्यान त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। जळगावच्या अजय कॉलनीत बंद घर फोडणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। या चोरट्यांनी तब्बल 1.5 लाखांचे दागिने लंपास केलेले आहेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतलंय। महिला एजंट गेल्या 4 महिन्यांपासून एका बिल्डिंगमध्ये एका रूममध्ये वेश्याव्यवसायाचा रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आलेली आहे। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर अनेक गंभीर अपघात घडत आहेत। त्यातच एक टँकर अवघ्या 14 वर्षाचा मुलगा चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या भरधाव टँकरनं वानवडी येथे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि बाईकला धडक दिली। या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्याची माहिती मिळते। नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वरोरा तालुक्यात शेगाव इथं एका आईनंच स्वतःच्या पोटच्या 9 महिन्याच्या बाळाला आत्महत्या करण्याआधी विष दिलं। मात्र सुदैवानं बाळावरती वेळेत उपचार झाल्यानं त्याचे प्राण वाचलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या गवे इथं 2 वर्षाच्या लेकरासह आईनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। मात्र शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात नातेवाईकांनी नकार दिलाय। आधी मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीला अटक करा असं म्हणत नातेवाईकांनी आक्रोश केला। बुलढाणा जिल्ह्यातल्या गिरडा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत होता। परिसरातल्या पाळीव प्राण्यांवरती या बिबट्यांनी हल्ले केलेत आणि चांगलीच दहशत माजवलेली होती। मात्र काल वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 2 बिबटे अडकले असून या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलं। सिंधुदुर्गातल्या दोडामार तालुक्यातल्या मोर्ले गावात नामदेव सुतार यांच्या घरासमोरील अंगणात हत्ती आला। यावेळेला चाहूल लागल्यानं शेजाऱ्यांनी धाव घेतली, त्यामुळे सुतार कुटुंबीय थोडक्यात बचावले। मात्र सध्या या भागातून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। शासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे। एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, अगदी थोड्याच वेळात परततोय, पाहत राहा न्यूज 18।